नमस्कार सर्वांना. माझ्या ह्या ऋषीला चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. आज आपण कैरीचे पणे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी कलमी कैऱ्या घेतलेल्या आहे. त्याचा देठाचा भाग आपण काढून घेत आहोत. तर या कलमी कैऱ्या छान स्वच्छ 2 पाण्याने मी धुवून घेतलेल्या आहे आणि त्याचा देठाचा भाग देखील आपण काढून घेतलेला आहे. तर ह्या कैऱ्या आता आपण वाफवून घेणार आहोत. त्यासाठी मी कुकरमध्ये 2 ग्लास पाणी ॲड करून घेत आहे. कैऱ्या या छान पाण्यामध्ये बुडतील अशा पद्धतीने पाणी आपण ॲड करायचं आहे. तर यामध्ये मी कैऱ्या टाकून घेत आहे. बघू शकता तुम्ही, अगदी पाण्यात बुडतील असं आपण त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून याच्या मी 2 शिट्ट्या घेणार आहे. कैऱ्या या अगदी झटपट शिजतात, त्यामुळे 2 शिट्ट्या पुरेशा होतात. कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता कुकर हा आपण थंड करून घेणार आहोत. कुकर हा थंड झाल्यानंतरच त्याचं झाकण उघडायचं आहे. तर बघू शकता तुम्ही, कैऱ्या या छान शिजलेल्या आहेत, छान वाफवलेल्या आहेत. आता याला आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशा अलगद अशा कैऱ्या उचलून आपण डिशमध्ये टाकून घ्यायच्या आहे. सुरुवातीला ह्या कैऱ्या अगदी गरम असतात, त्यामुळे त्याला लगेच हात लावायचा नाही किंवा लगेच त्याचा गर काढायचा नाही. त्याला आपण पूर्णपणे थंड होऊ देणार आहोत. तर अशा संपूर्ण कैऱ्या अलगद या काढून घ्यायच्या आहे, जेणेकरून पाण्यामध्ये त्याचा गाळ होणार नाही. आता या कैऱ्या आपण छान वाफ निघेपर्यंत थंड करून घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये कैरीचे पणे हे आरोग्याला अगदी उत्तम असते. तर जेव्हा केव्हा तुम्ही उन्हातून घरी याल तेव्हा हे कैरीचं पन्हं पिलं तर अगदी उत्तम. लहान मुलांसाठी तर हे अगदी छान असतं आणि ते देखील आवडीने पितात. तर अशा या कैऱ्या आपण छान थंड करून घेत आहोत आणि त्याला मोकळ्या केल्यामुळे त्यामधील वाफ ही पटकन बाहेर निघते, म्हणून मी ते मोकळं करून घेतलेलं आहे. आता कैऱ्या या छान थंड झालेल्या आहेत. यावरील गर आपण चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहोत. तर साल हे मी बाजूला करून घेत आहे आणि जी कोय आहे तर त्यावर जो गर लागलेला आहे तर तो चमच्याच्या साहाय्याने काढून घेत आहे. अगदी सहज निघतो, बघू शकता तुम्ही, आणि झटपट असा हा गर पटकन वेगळा होतो. तर असा हा गर आपण एक ठिकाणी काढून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही. आता याची एक बाजू पलटून पुन्हा त्यावरील गर मी काढून घेत आहे. छान असा सहज निघतो. कैऱ्या या छान वाफवल्या की त्यावरील गर काढायला सोपा जातो. जर त्या अर्धवट वाफवल्या तर गर हा पटकन निघत नाही आणि चव देखील चांगली लागत नाही. त्यामुळे कैऱ्या या छान शिजवून घ्यायच्या आहे. याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. आता बघू शकता तुम्ही, चमच्याच्या साहाय्यानेच मी त्या कैरीच्या सालीवरील गर देखील संपूर्ण काढून घेत आहे. असा हा कैरीचा गर आपण झटपट काढू शकतो, त्यामुळे ते शिजवणं गरजेचं असतं. हे कैरीचं पन्हं तुम्ही गुळाचा वापर करून देखील बनवू शकता. तर माझ्या चॅनलवर ती देखील रेसिपी आहे. गूळ देखील आरोग्याला अगदी उत्तम असतो, त्यामुळे गुळाचं जर तुम्ही कैरीचं पन्हं केलं तर अगदी उत्तम. माझ्या चॅनलवर जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला गुळाचं कैरीचं पन्हं तुम्हाला दिसेल आणि ती रेसिपी देखील तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आज आपण साखरेचा वापर करून कैरीचं पन्हं बनवणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, संपूर्ण कैरीचा गर मी काढून घेतलेला आहे आणि त्यामधील ज्या गाठी आहे त्या आपण अशा चमच्याच्या साहाय्याने दाबून मोडून घ्यायच्या आहे. आता
मिक्सरचं एक भांडं घेऊन त्यामध्ये साखर टाकत आहे। 2 वाटी साखर मी घेतलेली आहे। तर यामध्ये आपण एक वेलदोडा देखील घालून घेत आहोत। वेलदोड्यामुळे याची चव अगदी छान लागते, खूप छान फ्लेवर याला येतो। तर हे सर्व मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे आणि पिठी साखर आपण बनवून घेतलेली आहे। तर एका भांड्यामध्ये आपण पिठी साखर टाकून घेत आहोत। यामध्येच वेलदोडा देखील ॲड केलेला आहे। आता हा कैरीचा गर देखील आपण बारीक करून घेणार आहोत। छान अशी त्याची पेस्ट बनवून घेणार आहोत, जेणेकरून छान एकसारखं असं सॉफ्ट कैरीचं पन्ह तयार होईल। तर हे देखील आपण छान मिक्सरच्या भांड्यात फिरवून घ्यायचं आहे आणि त्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे। संपूर्ण कैरीचं जो लगदा होता तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि असा छान असा पल्प त्याचा तयार झालेला आहे। तो पल्प आता आपण पिठी साखरेमध्ये ॲड करून घेणार आहोत आणि याला छान चमच्याच्या साहाय्याने हलवून एकजीव करायचा आहे। संपूर्ण पल्प काढून आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। 3 मोठ्या साईजच्या कैऱ्यांना 2 वाटी साखर पुरेशी होते। आता हे सर्व मिश्रण आपण छान एकजीव करून घेणार आहोत। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करून घेत आहे। मीठ ॲड केल्यामुळे पन्ह हे अगदी चवदार लागतं, छान अशी टेस्ट त्याला येते। त्यामुळे थोडंसं मीठ आपण त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे। हा जो पल्प तयार झालेला आहे तर हा काचेच्या बरणीमध्ये काढून आणि फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता। 1 महिना हा पल्प सहज टिकतो आणि तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही हा पल्प काढून त्यामध्ये थंड पाणी ॲड करून कैरीचं पन्ह अगदी झटपट बनवू शकता। बघू शकता तुम्ही अगदी छान अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता या संपूर्ण पल्पमध्ये मी पाणी ॲड करून आणि कैरीचं पन्ह बनवून घेणार आहे। तर यासाठी मी थंड पाणी यूज करणार आहे। फ्रीजमधलं थंड पाणी यामध्ये टाकून जर आपण कैरीचं पन्ह बनवलं तर अगदी छान असं थंडगार लागतं। त्यामुळे मी फ्रीजमधलं पाणी यामध्ये ॲड करून घेत आहे। तुम्हाला जसं घट्टसर हवं असेल किंवा पातळ हवं असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि ते ॲड केल्यानंतर थोडी त्याची टेस्ट घ्यायची आहे, म्हणजे ते बरोबर गोड आहे की नाही हे देखील तुम्हाला समजेल। आणि जर थोडं कमी गोड झालेलं असेल तर त्यामध्ये तुम्ही थोडी अजून साखर ॲड करू शकता व थोडं मीठ देखील चवीनुसार त्यामध्ये ॲड करून घ्यायचं। असं हे कैरीचं छान पन्ह आपलं रेडी झालेलं आहे। उन्हाळ्याच्या दिवसात इतर ज्यूस पिण्यापेक्षा कैरीचं पन्ह हे अगदी उत्तम असतं। लहान मुलांना देखील आपण ते देऊ शकतो। तर माझी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त लोकांना शेअर करा। आणि हां, माझ्या चॅनलवर अजून देखील खूप छान रेसिपी आहे, ते देखील पाहायला विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत। तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ रहा, मस्त खा। हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।